नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण घटक विरामचिन्हे यामधील भाग 2 अभ्यासू। मागच्या भाग 1 मध्ये आपण विराम म्हणजे काय, म्हणजे विरामचिन्ह म्हणजेच काय आणि कोणकोणते विरामचिन्हे असतात आणि त्यांचा उपयोग आपण कसा करतो, कशासाठी करतो त्या संदर्भात माहिती घेतलं होतं आणि थोडक्यात काही विरामचिन्हांचा आढावा घेतला होता। तर आज आपण पुढे अजून काही विरामचिन्हे आहेत त्यांचा अभ्यास करू। विरामचिन्हांचा उपयोग दाखविणारा तक्ता क्रमांक आहे, चिन्हांचे नाव, चिन्ह केव्हा वापरतात आणि उदाहरण, त्याद्वारे आपण विरामचिन्हांचा वापर आणि त्यांची ओळख समजून घेऊ। ठीक आहे, तर बघा विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह। आता प्रश्नचिन्ह बघा, चिन्ह कसा असतो, क्वेश्चन मार्क जे आपण म्हणतो नाही का, आणि केव्हा वापरतात, जेव्हा प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी। प्रश्नचिन्हाचा वापर कधी करतात, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी। जसे उदाहरणात बघू शकतो आपण, तू केव्हा आलास, किंवा भारताची राजधानी कोणती। अशा पद्धतीने एखादा आपण कोणाला प्रश्न विचारतो तेव्हा त्यावेळी प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केला जातो, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, त्यानंतर बघा उद्गार चिन्ह। तर उद्गार चिन्ह बघू शकता तुम्ही कसं आहे तुमच्या समोर। आणि आता उद्गार चिन्हाचा वापर आपण कधी करतो, कशासाठी करतो, तर बघा उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी। आपल्या भावना असतील, एकदम उत्कट भावना जर असतील आणि त्या भावना जर आपण दुसऱ्यासमोर जर मांडत असतो किंवा बोलत असतो तेव्हा उद्गार चिन्हाचा आणि त्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरील हावभाव येत असतात। तर जसं बघा, अरे रे तो नापास झाला, शाबाश छान खेळलास। तर बघा जेव्हा आपण आपल्या मनातील ज्या भावना व्यक्त करत असतो त्यावेळी उद्गार चिन्हाचा वापर करावा लागतो। मग तिथे एखादी दुःखाची भावना असेल, आनंदाची भावना असेल, आश्चर्याची भावना असेल, तर अशा बऱ्याचशा आपल्या भावना असतात, त्या उत्कट करताना आपण उद्गार चिन्हाचा वापर करत असतो। त्यानंतर बघा अवतरण चिन्ह। आता अवतरण चिन्हामध्ये दुहेरी आणि एकेरी असे दोन चिन्ह असतात। तर सुरुवातीला बघू दुहेरी अवतरण चिन्ह। बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो, लक्षात ठेवा। बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी, जसं एखादा व्यक्ती बोलला असेल, जसं थर्ड पर्सन एखादा बोलला असेल आणि त्याचे बोलणे जर आपण दुसऱ्याला सांगत असतो तेव्हा त्यावेळी मात्र अवतरण चिन्हाचा, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो। जसं बघा, तो म्हणाला मी येईन, तो म्हणाल्याच्या नंतर कॉमा आणि मी येईन असं हे तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं होतं आणि ते आपण दुसऱ्या व्यक्तीला बोलून दाखवलं, म्हणजेच मी येईन हे जे वाक्य आहे ते अवतरण चिन्हामध्ये असेल। त्यानंतर अवतरण चिन्ह एकेरी। बघा चिन्ह कसं आहे, एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना। बघा दोन पद्धतीने एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात। तर एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असेल किंवा मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचे असेल त्यावेळी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो। जसे बघा, मूलध्वनींना वर्ण म्हणतात। आता मूलध्वनींना वर्ण म्हणतात या वाक्यामध्ये वर्ण हा जो शब्द आहे, वर्ण ह्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे, तर वर्ण हा शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये आहे, समजलं। त्यानंतर व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा असं त्यांनी सांगितलं। आता दुसऱ्याचं मत आपण इथे अप्रत्यक्षपणे दुसऱ्याला सांगत आहोत की व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा असं त्यांनी सांगितलं, म्हणजेच व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा हे जे शब्द आहेत वाक्यातील ते शब्द काय एकेरी अवतरण चिन्हामध्ये असतील, लक्षात घ्या। त्यानंतर संयोग चिन्ह, दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्हाचा वापर कसा करतात, बघा संयोग चिन्ह आपण जे डॅश देतो की नाही त्याला संयोग चिन्ह म्हणतात। तर योग्य शब्द जोडताना ओळीच्या शेवटी अपुरा राहिल्यास, जसं विद्यार्थी भांडार,
प्रेमविवाह, शुभविवाह असे शब्द लिहित असताना साधारणतः संयोग चिन्हाचा वापर केला जातो, म्हणजे दोन शब्द जोडताना. आणि त्यानंतर ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिल्यास, जसे आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल, तर शाळेच्या नंतर डॅश देऊन म्हणजे संयोग चिन्ह देऊन पुढील पटांगणावर होईल अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यानंतर बघा विकल्पचिन्ह. आता विकल्पचिन्ह म्हणजेच एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास, आपण एखादी गोष्ट बोलतो, समजा एखादं वाक्य बोललो आणि त्या वाक्याचे आपले 4 जर पर्याय जर असतील तर ते 4 पर्याय देत असताना प्रत्येक पर्यायानंतर आपल्याला विकल्पचिन्ह द्यावा लागतो. विकल्पचिन्ह एक अशी आडवी काय असते, रेषा असते, एक तिरपी अशी रेषा असते. उदाहरणार्थ बघू, विद्यार्थ्याने आई किंवा वडील किंवा स्थानिक पालकांना ही माहिती देणे आवश्यक आहे. आईच्या नंतर विकल्पचिन्ह, पुन्हा वडीलच्या नंतर विकल्पचिन्ह, म्हणजे अशा पद्धतीने आपण विकल्पचिन्ह देत असतो. जर त्या वाक्यामध्ये त्या गोष्टीला काय असतील, पर्याय जर असतील तर. त्यानंतर गोल कंस. आता गोल कंसामध्ये काय असते बघा, एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात ती माहिती टाकली जाते. जसं एखादा आपण विषय बोलत असतो, एखादी माहिती देत असतो आणि त्या माहितीमध्ये जर एखादी गोष्ट टाकणं आवश्यक वाटत नसेल तरी पण आपण ती माहिती तिथं टाकतो, जेणेकरून आपला जो मुद्दा आहे तो स्पष्टपणे काय होईल, व्यक्त आपल्याला करता येईल. त्यासाठी आपण साधारणतः गोल कंसाचा वापर करत असतो. जसं बघा, काही लोकांनी संस्थेच्या पैशांचा योग्य उपयोग नसल्याची तक्रार केली, पण हे त्यांना अजून वेगळ्या पद्धतीने समजावून जर सांगायचं असेल तर आपण त्यामध्ये गोल कंस करू शकतो. जसं काही लोकांनी संस्थेच्या पैशांचा योग्य उपयोग होत नसल्याची कंसात हे महाभाग संस्थेचा देखभाल खर्च देत नसले तरी तक्रार केली, म्हणजे अशा पद्धतीने आपण गोल कंसाचा वापर करू शकतो. त्यानंतर बघा लोपचिन्ह. डॉट 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 असतात, त्यामध्ये एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना. जसं बघा, आयुष्य डॉट 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 एक सुंदर कलाकृती डॉट डॉट डॉट. त्यानंतर आज विचार करताना जाणवतं. जसं आपण तुम्हाला माहिती असेल, जसं एखादी कथा देतो आपण आणि ती कथा पूर्ण कराव्यास सांगतो, तर त्या कथेतील सुरुवातीचे 2-3 शब्द देतो, त्यानंतर पुन्हा डॉट डॉट, मग पुन्हा दुसऱ्या मुद्द्यातील दुसऱ्या वाक्यातील 2 शब्द देतो, म्हणजे कथेचे जे भाग असतात त्या भागातील काही माहिती लिहितो आणि पुन्हा आपण डॉट डॉट करतो. तर तशा पद्धतीने आपल्याला लोपचिन्हाचा वापर करावा लागतो. जसं एखादी कथा पूर्ण कराव्यास सांगायची असेल, गोष्ट पूर्ण कराव्याची सांगाव्याची असेल तर लोपचिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर आहे संक्षेप चिन्ह. शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे जे आद्याक्षर असतात, आता आपल्याला माहिती आहे आपण एखाद्या नामाचं जसं इनिशियल लिहित असतो तशा पद्धतीने. उदाहरणार्थ बघू, जसं दिनांक लिहायचा आहे तर दी लिहायचं, सुरुवातीचं वर्ण लिहायचं आणि त्या वर्णानंतर काय करायचं, डॉट द्यायचं, त्याला संक्षेप चिन्ह असे म्हणतात, लक्षात ठेवायचं. जसं DAV आपण आपल्या शाळेचं नाव लिहितो की नाही, तर DAV मतलब दयानंद अँग्लो वैदिक असं आपल्या शाळेचं नाव आहे, पण आपण संक्षेप चिन्हाचा वापर करून काय करतो, DAV अशा पद्धतीने लिहत असतो. जसं वि दा सावरकर हे का व्यक्तीचं नाव आहे, जे महापुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः भारतामध्ये होऊन गेले, तर त्यांचं नाव आहे. तर वि म्हणजेच विनायक आणि दा म्हणजेच दामोदर. तर अशा पद्धतीने संक्षेप चिन्हाचा वापर करून आपण शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे साधारणतः संक्षेप चिन्हाचा वापर करत असतो. तर लक्षात आलं मुलांनो, अशा पद्धतीने आज आपण जे विरामचिन्ह आहेत ते विरामचिन्हे बघितले. ते विराम चिन्हामध्ये चिन्ह कोणकोणते असतात, कशा पद्धतीने असतात आणि त्यांचा वापर कसा करतात ते पण बघितलं. उदाहरणासहित आपण ते लक्षात घेतलं. ठीक आहे. तर आजचे तुमच्यासाठी गृहपाठ आहे, लिहून घ्या. खालील वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करा. तुझं नाव काय आहे,
असे एकंदरीत चार वाक्य तुमच्यासमोर आहेत. तर योग्य पद्धतीने वाचन करायचं आणि आपण जे विरामचिन्हे अभ्यासले त्यामधूनच योग्य विरामचिन्हांचा काय करायचा वापर करायचा. ठीक आहे. तर धन्यवाद.